हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे वर्ग 6वी विषय इंग्रजी. टॉपिक आहे बघा 1.5 वन थिंग दॅट आय वंडर. या कवितेवरील काय आहे स्वाध्याय. क्वेश्चन अँड आन्सर आपल्याला इथे सोडवायचे आहे. तर चला मग सोडवूया आपण या कवितेवरील प्रश्न उत्तरे. बघा काय आहे. क्वेश्चन नंबर ए, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड राईट देअर नेम्स. आपल्याला काय सांगितलेलं आहे, चित्र पहा आणि त्यांची नावे इथे लिहायला सांगितलेली आहे. पहिला आहे रेनबो, सेकंड आहे बर्ड, थर्ड आहे बी आणि चौथं आहे स्पायडर वेब. अशा प्रकारे आपल्याला त्याचं लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्याच खाली एक दुसरा प्रश्न दिलेला आहे, मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. जगामधले 7 आश्चर्य आपल्याला इथे लिहायला सांगितलेले आहेत. बघा काय लिहिलेलं आहे आपण, ताजमहल, द ग्रेट वॉल ऑफ चायना, पेट्रा जॉर्डनमध्ये आहे, नंतर आहे कोलेझम इटलीमध्ये आहे, नंतर आहे माचू पिच्चू पेरूमध्ये आहे, नंतर आहे क्रिस्ट द रेडीमर ब्राझीलमध्ये आहे, नंतर आहे चिचेन इट्जा मेक्सिकोमध्ये आहे. हे 7 वंडर जे आहेत आपण इथे लिहिलेले आहे, ज्यामध्ये भारताचं एकमेव आहे जे आहे ताजमहल. हे तुम्हाला पाहायचं आहे आणि व्यवस्थित इथे लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा क्वेश्चन नंबर सी. आता क्वेश्चन नंबर सी मध्ये काय दिलेलं आहे बघा, लिस्ट द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर अबाउट. बघा काय विचारलेलं आहे की जो कवितेचा पोएट आहे त्याला कशाविषयी वंडर्ड वाटतं हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे, व्हाय द वर्ल्ड इज राऊंड. जग का गोल आहे असं त्याला वंडर्ड वाटतं, आश्चर्य वाटतं. त्यानंतर आहे हाऊ कॅट बिकम अ क्विक टू सिट इन अ लॅप्स. नंतर आहे बघा व्हाय द स्काय इज ब्ल्यू. त्यानंतर आहे व्हाय द ह्युमन्स हॅव ओनली 2 लेग्स. व्हाय द बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. याविषयी त्याला वंडर्ड वाटतं, आश्चर्य वाटतं. त्यानंतर आहे बघा या साईडला, व्हाय द ट्रीज ग्रो टूवर्ड द स्काय. व्हाय व्हेल्स स्लीप इन द सी. व्हाय स्पायडर हॅव 8 लेग्स. व्हाय रॅबिट बनीज बोरो अंडरग्राऊंड. व्हाय वी वंडर्ड अबाउट द वंडर ऑफ द अर्थ. अशा प्रकारे इथे त्याला वंडर्ड, आश्चर्य कशाविषयी वाटते इथे ते दिलेलं आहे. त्यानंतर आहे बघा क्वेश्चन नंबर डी, लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स. काय दिलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स. चित्र पाहायचे आहे आणि तुम्हाला त्याच्या खालची सेंटेन्स कंप्लीट करायची आहे. त्यानंतर आहे बघा काय आहे, चित्र पहिलं आहे कोल. कोणता कोल आहे तो ब्लॅक कोल आहे. नंतर आहे अँट, शुगर केन, टॉर्टाईज आणि आईस. याच्या समोरचे वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचे आहे बघा. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय कोल इज ब्लॅक. बरोबर. सेकंड त्याच्यामध्ये जे अँट आहे, अँटचं लिहिलेलं आहे, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय अँट्स आर स्मॉल. मुंगी का लहान असते असं इथे विचारलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे वन थिंग दॅट आय वंडर्ड इज व्हाय शुगर केन इज स्वीट. शुगर केन म्हणजेच ऊस का गोड असतो असं त्याला आश्चर्य पडलेलं आहे. त्यानंतर आहे वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय टॉर्टाईज आर स्लो. कासव हा हळू का चालतो असा त्याला इथे प्रश्न पडलेला आहे. आणि 4 नंबरला आहे वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय आईस इज कोल्ड. बर्फ हा थंड का असतो असा त्याला एक आश्चर्य इथं वाटतो. असं तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे बघा ॲलिट्रेशन डेफिनेशन. आता ॲलिट्रेशनची डेफिनेशन काय आहे हे इथं आपल्याला बघायचं आहे. बघा ॲलिट्रेशन इज द रिपिटेशन ऑफ द सेम कॉन्सोनंट साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड दॅट आर क्लोज टू इच अदर. बघा ॲलिट्रेशन म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या वाक्यामधले जे शब्द आहे त्यातलं पहिलं शब्द हे कंटिन्युअसली काय झालेलं असतं, रिपीट झालेलं असते, त्याला आपण ॲलिट्रेशन असं म्हणत असतो. बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, बिझी बीज बज इन द गार्डन. बघा बी 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 3 टाईम आलेला आहे कंटिन्युअसली, म्हणून हे काय आहे ॲलिट्रेशनचं वाक्य आहे.
याला आपण मराठीमध्ये काय बघा, मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला याचा अर्थ इथे दिलेला आहे. एकापेक्षा जास्त शब्द एकत्र आले की त्या शब्दांच्या सुरुवातीला येणाऱ्या समान व्यंजन संधींनी पुनरावृत्ती होणे म्हणजेच ॲलिट्रेशन होय. महत्त्वाचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, पुनरावृत्ती होणारा शब्द शब्दांच्या सुरुवातीला येतो. कुठे येत असतो? शब्दाच्या सुरुवातीला आहे. जेव्हा शब्द येतात एकसारखे तेव्हा ॲलिट्रेशन होत असतं. बघा आता काय आहे. त्यानंतर आहे या ॲलिट्रेशनवरचे काय आहेत एक्झाम्पल आपल्याला इथे विचारलेलं आहे क्वेश्चन नंबर एफमध्ये. काय आहे क्वेश्चन नंबर एफ? फाइंड ॲन एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम द पोएम. कवितेमध्ये ॲलिट्रेशनचे जेही एक्झाम्पल आलेले आहेत ते आपल्याला इथं काय करायचे आहे, लिहायचे आहे. आपण लिहिलेलं आहे व्हाईल व्हेल स्लीप इन द सी. बघा फर्स्ट टाईम डब्ल्यू आलेला आहे, नंतर डब्ल्यू, नंतर सी आणि यस आणि यस डबल आलेला आहे. मग हे काय आहे? ॲलिट्रेशनचं एक एक्झाम्पल आहे. आपण या क्वेश्चनच्या माध्यमातून इथे लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर जी आहे, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. याचा ॲन्सर लिहिलेला आहे आपण बघा. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज वन थिंग दॅट आय वंडर, व्हाय आय एम मी अँड नॉट यू, whether our two existence are really separated and true. A-B अशा प्रकारे इथे आपण काय केलेलं आहे, राईम स्कीम ऑफ द पोएम इथे लिहिलेलं आहे. आता व्हॉट इज डज A-B मीन्स, आता A-B म्हणजेच काय आपल्याला इथं एक एक्सप्लेन करून मी सांगतोय तुम्हाला बघा. इट मीन्स द फर्स्ट अँड थर्ड लाईन राईम्स विथ इच अदर. A and the second and fourth rhyme with each other B. बघा काय आहे, 1 आणि 3 काय आहे, हे समान आहे. तसंच 2 आणि 4 हे काय आहेत, राईम स्कीम आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. आता राईम स्कीम म्हणजे काय हे बघा. पहिले राईम स्कीम इज द पॅटर्न ऑफ रायमिंग ॲट द एंड ऑफ इच लाईन इन द पोयम. म्हणजेच काय, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या किंवा कवितेच्या वाक्याच्या शेवटी ज्या लाईनमध्ये सेम पॅटर्न असतो त्याला राईम स्कीम असं म्हटलं जातं, असं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे राईम स्कीम कीज. कीज म्हणजे हे ओळखायचं कसं. सेम लेटर लाईन राईम्स आहे. नंतर आहे डिफरन्स लेटर लाईन्स डू नॉट राईम्स. म्हणजे सेम लेटर असेल तर हे काय आहे, राईम्स आहे, आणि जर डिफरन्स लेटर असेल तर हे काय आहे, राईम्स नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मिनिमल पेअर्स. आता हे मिनिमल पेअर्स काय आहे पहिले हे आपण समजून घेऊया. बघा, मिनिमल पेअर्स आर टू वर्ड दॅट डिफर बाय ओनली वन साऊंड बट हॅव डिफरंट मिनिंग. दे हेल्प अस अंडरस्टँड हाऊ अ स्मॉल चेंज इन अ साऊंड कॅन चेंज अ मिनिंग ऑफ वर्ड. बघा याचा मराठीत अर्थ काय दिलेला आहे, मिनिमल पेअर्स म्हणजे अशा 2 शब्दांचा समूह होय जे फक्त एका ध्वनीमध्ये वेगळे असतात पण त्यांचे अर्थ वेगळे असतात. त्यामुळे ध्वनीतील छोटासा बदल अर्थ बदलू शकतो. म्हणजेच मित्रांनो बघा काय आहे, बघा उदाहरणार्थ बीट बी, शिप कॅप कप, पिन पेन, बॅट बॅड, सन. बघा थोडाफार उच्चार काय आहे यांचा सारखा आहे, म्हणून याला मॅनिमल पेअर्स असं म्हणता येईल. अशा प्रकारे काय करायचं, तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर आहे, फाइंड अँड राईट डाऊन द मॅनिमल पेअर्स वर्ड फ्रॉम द पोयम. आता इथं काय सांगितलेलं, तुम्हाला यांच्या जोड्या शोधायच्या आहे मॅनिमल पेअर्सच्या. बघा बी डबल ई आणि बी, लिव्ज लिव्ह, थिंक सिंक, सम कम. एक प्रकारचे काय आहेत हे रायमिंग वर्डसुद्धा आपण याला म्हणू शकतो. थोडेफार राईम असतात त्याच्यात, सारखे असतात. टू सी फिल. अशा प्रकारे मी तुम्हाला याचे चित्रसुद्धा इथे दिले आहे, त्यामुळे तुम्हाला हे वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपी जाईल. त्यानंतर आहे पन. आता हे पन काय आहे याची डेफिनेशन आपण इथे दिलेली आहे. अ पन इज अ ह्युमरस प्ले ऑन वर्ड्स. It use word that have 2 or more meaning or word that sound the same but have different meaning. A
क्रिएट अ फनी इफेक्ट. बघा, याचा अर्थ मराठीत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणजे शब्दांची केलेली एक विनोदी खेळ. यामध्ये असे शब्द वापरले जातात ज्याचे 2 किंवा अधिक अर्थ असतात, किंवा जे शब्द सारखे ऐकू येतात पण त्यांचे अर्थ वेगळे असतात. त्यामुळे विनोदी परिणाम निर्माण होतो. जसं की उदाहरण इथे दिलेलं आहे, व्हाय वॉज द मॅथ बुक सॅड? बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स. बघा, इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स म्हणजे त्याच्यात खूप सारे गणित आहेत असा पण अर्थ निघतो, आणि त्याच्यात खूप साऱ्या समस्या आहेत असा पण त्याचा एक अर्थ निघतो. व्हॉट डीड द कम्प्युटर गो टू द डॉक्टर? बिकॉज इट हॅज अ व्हायरस. बघा, कम्प्युटरमध्ये एक व्हायरस असतो, एक अँटीव्हायरस असतो आणि एक व्हायरस असतो, जे की व्हायरस बाहेरून आलेला असतो आणि ते काय करतं, फंक्शनमध्ये बिघाड करत असतो. म्हणून त्याला असं 2 प्रकारचे अर्थ इथे निघतात, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काय आहे, या पनचं आपण डेफिनेशन पाहिलेली आहेत या कवितेवरचे एक्स्ट्रा क्वेश्चन्स, जे एक्झाममध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा, हू इज द पोएट ऑफ दिस पोएम? या पोएमचा पोएट कोण आहे असं तुम्हाला मी विचारलेलं आहे. ह्याचा ॲन्सर आहे, द पोएट ऑफ द पोएम वन थिंग दॅट वंडर इज चार्ल्स. प्रकारे तुम्ही याचा ॲन्सर लिहू शकता. त्यानंतर आहे, व्हॉट डज द स्पीकर वंडर्ड अबाउट? स्पीकरला कशाविषयी आश्चर्य झालं? द स्पीकर वंडर्ड अबाउट नेचर, ॲनिमल, द स्काय, द अर्थ अँड द मेनी वंडरफुल थिंग्स अराउंड अस. अशा प्रकारे तुम्हाला याचा ॲन्सर लिहायचा आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर, बघा हिच्यामधलंच तिसरं, हाऊ ओल्ड इज द स्पीकर? द स्पीकर इज नॉट व्हेरी ओल्ड, ही इज ओनली 4 and 5 year old. अशा प्रकारे तुम्हाला याचा ॲन्सर लिहिता येईल. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट डज द स्पीकर वंडर्ड अबाउट? द स्पीकर वंडर्ड अबाउट मेनी थिंग्स इन द वर्ल्ड. ही वंडर्ड अबाउट द क्लाउड, द फिश, द बर्ड, द स्टार, द विंड, द सन, द मून, द मेनी अदर थिंग्स. अशा प्रकारे तुम्हाला याचा ॲन्सर लिहिता येईल मित्रांनो. त्यानंतर आहे बघा क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम? असं विचारलेलं आहे. याचा ॲन्सर आपल्याला लिहिता येईल, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट चिल्ड्रन्स आर नॅचरली सिरियस अँड फुल ऑफ वंडर. दे कीप आस्किंग क्वेश्चन अबाउट द वर्ल्ड अँड एन्जॉय लर्निंग न्यू थिंग एव्हरी डे. अशा प्रकारे तुम्हाला याचा ॲन्सर लिहिता येईल मित्रांनो. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्हाला काही समस्या असतील तर ते कमेंटमध्ये लिहायचे आहे, आणि हा व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना शेअर करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.